नमस्कार मंडळी सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता वाजलेले दुपारचे 2 आणि आई आत्ताच कामावून आल्या आणि आज आम्ही तुम्हाला कशाची रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा, आई आत्ताच कामावून आल्या आणि त्यांना सोमवारचा उपवास आहे. आणि बघा, तर तुम्ही माणसाले कशासाठी, तर आई सांगा तुम्ही आता आपण कशासाठी काढलेलं एवढं. आता बाई 3 नातू आहे ना. 3 नातासाठी हे पूर्ण द्यायला खायला करते मी. म्हणजे आम्ही सॅरेलॅक्स बनवतोय आज. तर बघा, हे सगळे ना पावशेर घेतलेलं आहे पूर्ण. हे वाटीचं मापच पूर्ण पावशेरचं आहे आणि मोजून पण आणलेलं आहे, तर ते बरोबर भरलेलं आहे बघा. तर तुम्ही इकडे बघू शकता, काजू घेतले, बदाम, शेंगदाणे, वाटाणे, गहू, हरभऱ्याची डाळ, इकडं मसूरची डाळ आहे, बाजरी, इकडं आळेव आणि तुरीची डाळ, इकडे बघा उडदाची डाळ, जिरं, ज्वारी, मुगाची डाळ आणि म्हणजे मटकी. आणि हे बघा, ही नाचणी, ही आहे 1 किलो. आणि 250 ग्रॅम मखाने घेतले. तर मखाण्याचं पॅकेटच आणलं होतं बघा. चला तुम्हाला दाखवतो आता पुढची रेसिपी. तर भाजून घ्यायचं. आता पुढची रेसिपी तुम्हाला आई सांगेल आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. कारण की हे ना तर 6 महिन्याच्या म्हणजे 6 महिन्याच्या पुढच्या लेकराला चालते. तर तुम्ही अशी करून बघू शकता. ते छान भाजून घ्यायचं मस्त बारीक गॅसवर, एकदम लालचटक. मग चव येते छान लेकरांना, लेकरू पण खातं त्याला. आणि पहिले आईने केलेले बघा स्वामिनीला. समोर केले, तुम्ही बघितलं असं पहिल्यांदा तिच्या व्हिडिओमध्ये बघ. तर सोनूच्या मम्मीनी पण हा व्हिडिओ टाकलेला होता. तर तेव्हा आईनी ना तिथे जाऊन त्यांना बनवून दिलं होतं. आता त्यांचं पण संपत आलेलं आहे. तिथे ना नाचणी भेटली नव्हती मला. नाचणी राहिली भेटत नव्हती म्हणून ते भेटलं नाही, बाकी मग मी थोडं बरंच टाकलं त्याच्यामध्ये सगळं. तर तुरीची डाळ आहे ना छान अशी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची. सगळंच मटेरियल छान भाजून घ्यायचं मस्त. तर तुम्हाला मी दाखवते शेवटपर्यंत. तर चला तुम्हाला दाखवते शिव मॅडम काय करते. आम्ही आता शिव मॅडमला झोपी घातलं आणि आम्हाला करायचं आता दळण, त्याच्यामुळे या गोण्या काढलेल्या आहे. आणि इकडं बघा, शिव झोपलेली आहे. तिला तर खूप बारीक कान आहे. तिच्यापाशी मोठ्याने बोललं की लगेच तिला चाळ येऊन जातो, म्हणजे चावू लागते तिला. तर ती झोपेपर्यंत आहे ना आपण आहे ना त्यांचं सॅरेलॅक्स बनवून घेऊ. तर आता हे आम्ही ना तिघासाठी बनवतो आहे. म्हणजे मोठ्या ताईची मुलगी म्हणजे सोनूच्या मम्मीची स्वामिनी आणि लहान्या ताईचा देवांश आणि आपली शिवांशी. तर तिघासाठी बनवतो आहे बघा. एकदम ती छोटी गिरणी असते का, छोटी गिरणी एकदम बारीक दळून घ्यायचं पिठासारखं आपल्या. मिक्सरमध्ये नाही दळीत बसायचं. मिक्सरमध्ये दळायचं नाही, मिक्सरमध्ये थोडंसं गिरणीमध्ये बारीक दळून घेतलं का मग छान ते खायला पण लेकराला चव लागते आणि मस्त मिक्स होऊन जातं. आणि मग पोट दुखायचं पण टेन्शन राहत नाही. टेन्शन राहतो. आता ही डाळ छान भाजली बघा. आता आपण हे डाळीने ते भाजून घेणार आहे ना, तर ते आपण मिक्समध्ये ठेवणार बघा. ताटामध्ये टाकणार आहे पूर्ण. एकत्र टाकून ठेवायचं. तुम्हाला वाटलं तेवढं दळायचं, नाही वाटलं तेवढं थोडं थोडं जर दळून आणलं तर चालतं. तुम्हाला जर जास्त वाटलं तर. मला 3 नातू म्हणून मी जास्त केलं. तर हे आमच्या 3 मुलाच्या हिशोबाने आम्ही एवढं घेतलेलं आहे सगळे ना. तर आम्ही म्हणजे जेव्हा आईने डाळ वगैरे आणल्या ना, तर हे मोजून बघितले तर बरोबर पावशेरची वाटी बघा ही. तर त्या अंदाजाने आम्ही सगळे घेतलेलं आहे. मग त्याच्यामुळे म्हणलं तर पूर्ण वस्तू ना पावशेर आहे बघा. डाळ किती छान भाजलेली आहे. आणि आळेव पण चांगलं असतं बघा. आळीव चांगलं असतं कमरासाठी, हाताची लेकराची मनगट ती पक्की होण्यासाठी. आळीव लोक टाकीत नाही, पण मी टाकलं कारण चांगलं असतं शरीरासाठी खायला लेकराला. म्हणजे बाकीचे टाकत नाही का? कोणी टाकत तर कोणी नाही टाकीत. तिच्या पप्पानी बघा काल तिला आहे ना ते बघा तुम्हाला दाखवते, नाचणी सत्व आणलं होतं. तर आईचं असं म्हणणं आहे की वरचं जर आपण बाहेरचं जर लेकरांना खायला चालू केलं ना, तर लेकरू ना घरचं खात नाही. तर त्याच्यापेक्षा आहे ना घरचं तयार केलेलं चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही ना तिला घरी बनवतो हे सगळं. आळीव पण छान भाजून घ्यायचं. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, तर तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा. नाही तर माणसा खूप मोठा झाला आणि बघणार नाही शेवटपर्यंत. शेवटला तुम्हाला एक गंमत सांगू आम्ही, पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. तर बघा किती छान आळीव भाजून घेतला आईनी.
आता टाकली बाजरी. आपण आळीव करतो तसंच वास यायला लागला त्याचा ना दूध टाकल्याच्या नंतर. त्याने आपण दूध टाकल्यावर फुटतो. आणि वरती उभं राहून एवढं शक्य नाही आहे. आणि आईचे पाय दुखतात तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामुळे मग आईने गॅस खाली घ्यायला लावला. तर मग त्यांना गॅस वगैरे खाली घेऊन दिला. मी भाजत होते पण आई म्हणे तुला जमणार नाही, कसं ते जळायला चांगलं लागत नाही मला करायला. तर त्यांच्या पद्धतीने करताय त्या. नेक्स्ट टाइम मी करून दाखवेल तुम्हाला. आता मी शिकतीये. नया हो मैं अभी सीख रहा हूँ. हसू नका आई. नया हो मैं. किती छान भाजली बघा बाजरी. आता मसूरची डाळ. गेली ताटात. आता परत त्याच्यातलं एक जाईन कढईत. अरे ज्वारीच गेली तर आपली इकडं दुसरी कढई पण तपलेली आहे. त्याच्यात काय गेलं आता बाई, त्याच्यात मुगाची डाळ गेली. आता तिला एकदा लाल करणे. ज्वारी गेली आता याच्यामध्ये. ज्वारी तर मस्त. त्याच्या पण लाया करून टाकल्यात ते टाईना डायरेक्ट. इतके वाट्या खाली केल्या ना आपलं. हरभऱ्याची डाळ पण छान भाजून झाली. आता आपण टाकणार आहे बदाम. गहू पण छान लागले. आता तिकडे जाईन आपले काजू. काजू गहू पण छान असे भाजले बघा. तेल सुटूस तर लागली. तेल सुटलं डायरेक्ट गव्हाना तेल सोडलं. नंतर टाकले इकडे काजू आणि आपले बदाम जे छान भाजून घेतलेले आईने. तरी पण गेले आता ताटात. आता गेली नाचणी कढईत. मखाने घ्यायचे का? सॉरी मखाने तुम्हाला म्हटलं तर 2 कढईत मखाने जाणार आहे आता. किती छान मखाने भाजून घेतले. अजून एक कढई बाकी आपली. अशा पद्धतीने एक एक करून आम्ही सारे मखाने भाजून घेतले बघा. आणि मखाने तुम्ही बघू शकता किती छान असे लाल भाजू दिलेले आईने. आणि याचा सुगंध पण एवढा भारी येतो ना खूप. कारण की मखाने छान भाजले ना आणि त्याची टेस्ट पण छान लागते. आणि मेन म्हणजे आपली राहिलेली आता नाचणी आहे. नाचणी पण छान प्रकारे आपण आता भाजून घेणार आहे. तर चला तुम्ही बघू शकता आईने आता दोन्ही कढईत थोडी थोडी नाचणी टाकलेली बघा. पण आपण नाचणीचं आणत होतो. मटेरियल पोटात गेलं पाहिजे लेकराची. आपण जसं भाजी पोळी कधी वांग्याची कधी मेथीची अशी भाजी खातो ना, तसं सगळ्या डाळी सगळं कडधान्य हाडं त्यांना पक्की होऊन जाते. हां, बाळाच्या आहारात गेले पाहिजे. हां. आणि याने बाळाला भूक पण लागते आणि बाळ छान खातं पण आणि तब्येत पण चांगली राहते. पौष्टिक आहार आहे लेकरासाठी. तर मग व्हिडिओ खूप मोठा होतोय आपला. तर आता याला आहे ना मी छान असं गिरणीतून येणं दळून आणणार आहे. तर याचा पण तुम्हाला व्हिडिओ उद्या दाखवेल. कारण की आज आता आई दळून आणेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हालाही लगेच दाखवू की कसं दळून आणलं कसं नाही. एकदम बारीक दळून आणायचं बघा हे. आणि जाडसर ठेवायचं नाही. तर धन्यवाद. चला बाय. आईला किती घाम फुटला. पण आईच्या नातासाठी एवढं करावं लागतं. किती मेहनत घेते बघा. तर आईसाठी एक लाईक एक कमेंट आणि एक सबस्क्रायबर तो बनता आहे. तर चलो बाय.